जय जिजाऊ जय शिवराय. तरमेश्विनी आणि मी कविता तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी जुंजुडे हा युट्यूब चॅनलवर. तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर चला सकाळचं आपलं जे जनावरांचं आवरून झालं. तर बघा कसं आता अगोदरचे जे ब्लॉग होते तर ते तुम्ही जुन्या घरचे आम्ही म्हणजे जे रेग्युलरचे सकाळचे डेली ब्लॉग तुम्ही बघतच होते आणि आता आम्ही आलेलो बघा नवीन घरी. तर म्हणलं चला मस्त असा सकाळचा डेली रुटीनचा ब्लॉग बनवूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज नवीन घरकाडचा पहिल्यांदाच म्हणजे सकाळ रुटीनचा ब्लॉग आहे. तर तुम्ही शेवट लोक बघा आणि आवडल्यास तर शेवट एक लाईक करा. तर चला आता लगेच लागणार आहे आम्ही स्वयंपाकाला, कारण की आज सोनपापडीला न्यायला जायचंय शाळेमध्ये, त्याच्यामुळे मग लवकरच आवरवलं होतं. आणि रोजची कशी सकाळची पोरांची गडबड राहती. तर आता शिव पण उठला आणि मग आरा सोनपापडीला पण शाळेत जायचंय. तर बघा आता त्यांची सकाळची गडबड इतकी राहते ना का आंघोळी लगेच म्हणजे टिफिन बनवायचा वॉटर बॅग सगळं. तर चला आता आवरून घेतो लगेच. बघा सकाळी मम्मींनी देवपूजा पण केलेली देवाऱ्यामधली आणि मम्मीची देवपूजा पण झाली. तर आता त्याच्यानंतर आता टाकायचंय चहा. झाला चहा? झाला ना. बघा मम्मीचं आणि शिवचं काय चाललेलं आहे. तर ज्या आपल्या बाजारातून आणलेल्या लाल मिरच्या त्या, तर मम्मी त्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या निसून काढून राहिले बघा. शिव उठला तू? नाही उठला, झोपेते शिव तू. आय चहा घ्यायचा का शिव? चहा दूध प्यायचा का? बघा आता चाललेली सकाळची आरा सोनपापडीची टिफिनची तयारी. तर कविताने आत्ताच बघा म्हणलं आता रोज कसा पुरीला टिफिन द्यायचा म्हणल्यावर कुरडीच भाजी द्यावं लागती. तर मग कविता चाललेली बघा टोमॅटो कापून घ्यायचं आणि मी टाकलेला चहा. आत्या आलेल्या होत्या तर आत्या पण गेल्या आणि मम्मीने चहा घेतला आणि गेल्या बघा मंदिराकडं तिथला आवरायला. तर सकाळची तीच गडबड राहते ती देवपूजा आवरून. तर बघा मी टाकला आणि आता चहा झाला की लगेच टिफिन बनवायचा पोरींचा. सोनपापडी तर काय असं उठलेलं नाहीये, आता उठन थोड्या वेळाने. आता पोरीला टोमॅटो चटणी करू आणि मग दुसरी कोण आता आज मंगळवार आहे मम्मीला उपवास आहे. हा ना पोहात काहीतरी करू. आता आमच्या उद्यापासून आखाड महिना लागेल. उद्यापासून आखाड महिना लागणार. बघा नारासाठी आणि सोनपापडीसाठी मी पोळ्या करून घेत होते. तर इकडं कविता चालल्या बघा टोमॅटोची चटणी करून घ्यायचं. नाही रडवलं काय? बघा दीदी त्यांच्यासाठी मस्त कांद्याची म्हणजे टोमॅटोची चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी कांदा एकदम असा लाल लाल त्याच्यात परतून घेऊ राहिली. आणि दीदीचं आणि शंभूचं बघा दूध चहा प्यायचं चाललेलं आहे. शाळेत जायचं ना आरा? आवरलं का? बघा कांदा पण चांगला परतला आणि तेल टाकून आता आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. बघा जिरे पण टाकले आणि एका प्लेटमध्ये लाल मिरची पावडर, हळद, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे बघा. आणि आता आपल्याला मसाले पण टाकून घ्यायचे. कसं टिफिनसाठी टमाटे चटणी बनवायची म्हटलं आणि सकाळी सगळ्यांचा नाश्ता होऊन जातो, त्याच्यामुळं मग मस्त असा टमाटे चटणी बनवायची बघा. बघा टमाटर आपल्याला टाकून घ्यायचं आणि कांदा मसाला ते सगळं परतून घ्यायचं बघा. बघा मीठ ते टाकून मस्त अशी टमाट्याची चटणी परतून घ्यायची. आणि कसं सकाळी जरा डब्याला कोरडी भाजी असली ना तर भारी वाटतं. दीदीला त्यांना पण शाळेमध्ये आणि सगळ्यांचा बाकीच्यांचा नाश्ता पण होतो. थोडी म्हणजे वावरात जाता वेळेस जेवण करून गेले ना म्हणजे बरं राहतं. कसं शंभूच पप्पा त्यांना सकाळी लवकर जावं लागतं.
आणि इकडं हारा आणि सोनपापडी चाललेलं आहे बघा. बघा आमच्या सोनपापडीला शाळेत ड्रेस पण भेटलेला आहे, शाळेचा युनिफॉर्म. आणि मस्त असे दोघी पण रेडी झालेले आहे बघा. शाळा जायचं ना सोनपापडी? हां चालू सोनपापडीला पण ड्रेस भेटला शाळेचा. व्हाईट नाही भेटला ना, भेटन तो पण. चला टिफिन भरा ना मग दीदी. हा चहा पिले ना त्या सोनपापडी राहिली दमणी अजून लहान आहे नव्हती. बघा मिक्सरमधून शेंगदाणे आबडधोबड करून घेतलेले आणि शेंगदाणे जर आबडधोबड जर चटणी मीठ टाकले, चटणी एकदम मस्त लागते. कारण की आता शाळेमधले पोरं अशीच मस्त अशी कोरडी भाजी बनव आणते शाळेमध्ये, त्याच्यामुळे एकदम मस्त अशी चटणी बनवलेली आहे मी. आज टमाट्याची चटणी बनवली ना, आवडती ना सोनपापडीला. बघा एकदम मस्त अशी आणि भारी लागणारी आपली टमाट्याची चटणी तयार झालेली आहे. चहा कोणाला टाकायचा? सोनपापडी राहिली ना ग, सोनपापडी राहिली हा ना. ना. हा राहिल्या बघा चहासाठी म्हणजे साखर आणि पत्तीसाठी बघा म्हणजे आपले तांब्याचे. स्टाईलचे थोडेसे तांब्याचे डबे आणून वापर काढलेले. कविताच्या लग्नाचे संसाराचे तर कसं अगोदर काढायचे होते, पण मग म्हणलं आता नवीन घरी गेला का मस्त सगळे नवीन नवीन डबे काढू. तर बघा आतमधून तांब्याचे ना, वरून तांबा आहे त्याला. तर कसे वाटले साखर चहा पावडरचे डबे मला नक्की सांगा कमेंट करून. बघा पोरींचा टिफिन पण भरला आणि आता जायचं होतं शाळेत पोरींला, तर त्यांचं आवरात चाललेलं आहे बघा. चला घेतला टिफिन ते घेतला का सोन्या? काय सोनपापडी घेतला टिफिन ते घेतला, चला निघा. आणा तिचं हे आण सॅगन. बघा सकाळी सकाळी सोनपापडी आणि आरा बघा निघालेलं आहे शाळेत. सोन्या दप्तर आटकून घेईन बाई, सोनपापडीच्या वजनाच्या वर येते दप्तर आहे की नाही. बघा सकाळी सकाळी पोरींची गडबड राहते. आणि एक तर कसं आता सोनपापडी याच वर्ष शाळेत जायला लागली, तर जरा पहिलेच वर्ष आहे त्याच्यामुळं थोडं एका टायमाने जीवावर येतं बरं का तिच्या. घे बाई चला. केक खाल्ला ना त्यांनी. बघा पोरी सकाळी सकाळी शाळेत जायच्या अगोदर मस्त जाते दर्शन करायला. आणि आता कसं इथंच आहे आम्ही, तर जवळच मंदिर, तर त्याच्यामुळं. आणि पप्पा आत्ता दूध घालून आले बघा. आणि आता पोरीला शाळेत घेऊन जायचं. सकाळची टाईम 9 वाजायचा आहे, त्याच्यामुळं मग एकदा दूध घालून आले की मग नंतर पोरीला घेऊन जाते. तोपर्यंत पोरींचं पण आवडतं आरा सोनपापडीचं त्यांचा टिफिन. आणि सकाळी सकाळी कशी गडबड राहती आपल्या बी कामाची. आणि आता ज्याच्या सगळ्यांच्याच घरात लहान लेक राहते, त्याच्यामुळं माहिती सगळ्यांनाच सकाळी सकाळी पोरांची किती गडबड राहते ते. आणि कसं पोरींला रोज काका गाडीवरच नेऊन घालते. आणि इथून तर बस नाही आहे त्याच्यामुळं, नाही तर मग बस असती तर मग काही एवढं टेन्शन नसतं. आता गावात आहे त्या गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये, तर मग रोज सकाळी 9 वाजता नेऊन घालणं आणि संध्याकाळी 3 वाजता म्हणजे दुपारी 3 वाजता त्यांना आणायला जावं लागतं. तर त्यांचा डेली रुटीन आहे बघा. बघा सोनपापडी आणि आरा आता निघाल्या शाळेत. तर चला ते पण निघाले शाळेत आणि आता आम्ही पण आमचं आवरून घेतो. कारण कसं पोरीला एकदा शाळेत काढून दिलं ना की मग काही टेन्शन नसतं. तर इकडं आमचा अनु पण बघा मस्त झोळीत बसलेला आहे, कारण तो आता उठलेला होता केव्हाचा. पण झोळीत जर त्याला खायला काही बिस्किट वगैरे दिलं ना तर तो मस्त खेळतो बघा. अनु आमचा अनु बघा कसं मस्त बसलेला आहे. अनु डॉन अनु ए अनु बघा शंभूचा आणि आपल्या शिवदादाचं आवरलं पण. आणि मस्त आंघोळी करून आता बसलेले आहे जिन्याच्या पायरीवरती. तर केळी खायला शिवला दे ना पिल्लू, शिवला दे ना थोडा. हरव दे तिथंच. हा दे शिवतल खायची केळी खायची. बघा स्वयंपाक पण झाला आणि आता आपल्याला धुणं घ्यायचं होतं.
तर कसं आता वावरातले कामं चालू झालेले आहे. मग सकाळी सकाळी पटकन आवरून घेतला ना तर बरंच राहतं. आणि आता जुने घरी तर तुम्ही आमची भांडे ते घसायची सोय तर बघितलीच होती, पण नवीन घरी अजून काही झालेलं नाही आहे. तर पप्पा ते म्हणजे आता जेव्हा नवीन घरी राहायला जाऊ त्याच्यानंतर मग एक एक कळाल कुठं काय करायचं कुठं नाही. तर नंतर मग हौदन ते बांधू म्हणे. बघा आता सध्या पुरतं फक्त आपण घराच्या पाठीमाग एक टाकी आणि तिकडून छोटीशी टाकी ठेवलेली आहे. आणि मग भांडे ते घासायला आम्ही इकडून केलं बघा. आणि इकडं दगड मांडलेले तर 2 धुणे धुवायला. आता हाऊस झाल्याच नंतर होईल मग नाही का. एक 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 सोयला लागेल. हा ना एक एक तर कसं इकडं मोटर पण चालू होती आपली विहिरीची. आणि मग टाक्यान ते भरून घेतो आम्ही. आणि लहान मोटरना वरती टाके ते पाणी भरून जातं. तर आता घेतो आम्ही आवरून. कसं सोय जर असली ना म्हणजे मग टेन्शन नाही राहत, फटाफट उरकत. पण काही नाही आता एवढ्या 8-10 दिवसामध्ये आपल्याला हौदन ते पण बांधून घ्यायचंय. आणि तोपर्यंत इथं धुणार बघा धुणं ते. आणि चला आता घेतो आवरून. कविता तिकडे काही बकेटी अजून मोठाल्या बरं काय कर अय तिकडे काही बकेटी ना अजून 2 मोठ्या. बघा आता सगळं काम आवरलं आणि आता बसलेलं बघा जेवण करायला. तर आज मंगळवार आहे, मम्मी उपवास आहे. तर शेंगदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची रशी बनवलेली होती. तुझा शब्दात राहिला शू झोपला काय मम्मी. ती भाजीकडे गेली काय भाजीकडे शिवचा मी इथं बसणार मग आज मस्त टमाट्याची चटणी आणि पोळ्या बनवलेल्या भात आहे म्हणजे ते घे रे ते दाढी घे. बस 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 ती दाढी तुझ्या हातात दाढी कडेवर. बघा आता बसलेले तर जेवण करायला. आणि सकाळचे जेवण आहे मस्त. तर आज टमाटे चटणी डाळ भात ते बनवलेलं आहे बघा. आणि काळ्या शेवग्याच्या शेंगा बनवलेल्या आहे. आणि तुला असेल का डाळ भात खातो मस्त. या सगळेजण जेवण करायला.
सोपान ते जेवण करून गेले आणि आराध्या पण गेले शाळेत. हर्ष पप्पा चाललेलं बघ करतात, त्यांना पण आबा डबा घेऊन जाणार आहे आता. आणि आता आम्ही बाकी एवढे जण उरलेलो होतो, एवढे चाललेले जेवण. आणि आता जेवण खाऊन झाले का आम्हाला पण जायचे कपाशी खुरपायला. तर सकाळचा छोटासा ब्लॉग बनवला होता सकाळी उठल्यापासून तर काम आवरेपर्यंत. तर तो छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.